छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो। हो ए डॉक्टर बाबा काय सांगाल तुम्ही करताय गावाचे विद्यार्थी देशातील सगळ्यात जास्त ज्या काही शांततेच्या मार्गाने झालेल्या आंदोलन आहेत, लढाई आहेत, त्यामध्ये वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि आम्ही सर्वजण कायद्याचे विद्यार्थी आहोत। अनेक जण यातील कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात, ते ॲडव्होकेट्स आहेत आणि आमची एकच मागणी आहे की बुद्धगयामध्ये जे काही महाबोधी महाविहार आहे त्यावर जे ब्राह्मण समाजातील लोकांनी जो काही कब्जा करण्याचं काम केलेलं आहे त्यातून बौद्धांची जी विरासत आहे ती मुक्त व्हावी यासाठी आम्ही येथे सर्वजण आंदोलन करतो। मी सौरभ राजेंद्र लोंढे, कायद्याचं विद्यार्थी। जय भीम। मी ॲडव्होकेट अमरापाली वाभाळे या ठिकाणी MP लॉ कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी महाबोधी महाविहाराचा जो काही लढा चालू आहे तर महाबोधी महाविहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झालेली आहे, त्यामुळे ते ठिकाण बौद्धांसाठी फार महत्त्वाचं असं ठिकाण आहे आणि प्रत्येक जाती धर्माला आपला आपला जाती धर्म सांभाळण्याचा, संगोपन करण्याचा आणि संवर्धनाचा अधिकार या देशात भारतीय संविधान देत आहे आणि त्यामुळे प्रत्येक धर्माला तो अधिकार असला पाहिजे आणि त्याच धर्मांच्या लोकांचा त्यावर ताबा असला पाहिजे आणि म्हणून गेल्या 20 ते 22 दिवसांपासून या ठिकाणी बौद्ध भिक्षू आमरण उपोषणाला बसलेली आहेत, परंतु या देशातल्या सरकारला याची कसल्याही प्रकारची काळजी किंवा खंत वाटत नाहीये। त्यामुळे आम्ही या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर जे आमचं धरोहर आहे, आमची जी संपत्ती आहे ती बौद्धांच्या ताब्यामध्ये म्हणजे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये यायला पाहिजे आणि जो ॲक्ट बनवलेला आहे तो रिपील करण्यात यावा, अन्यथा देशभरामध्ये आणि संपूर्ण जगामध्येच याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत। सरकार याची निश्चित दखल घेईल याची आम्ही आशा बाळगतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। माझं नाव ॲडव्होकेट अमरापाली वाभाळे, मी डिस्ट्रिक्ट कोर्टला प्रॅक्टिस करते। थँक्यू। बोधगया बिहार या ठिकाणी ब्राह्मणांच्या कर्मकांडापासून आणि धर्मकांडापासून मुक्त करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून भिक्खू संघ हे अन्नत्याग उपोषण करत आहे। हे जे आंदोलन आहे हे आंदोलन तथागत गौतम बुद्धांनी पेरलेली समता एकात्मता वाचवण्याचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन दिवसांदिवस तीव्र होताना दिसतंय। हे आंदोलन राज्यव्यापी होताना दिसतंय आणि याला डिवचण्याचं काम काही मनुवादी प्रवृत्ती करत आहे। आमची या आंदोलनाच्या निमित्ताने या MP लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने मागणी आहे की लवकरात लवकर नेहरूच्या कार्यकाळामध्ये झालेला कायद्याची तरतूद झाली पाहिजे आणि बोधगया ही ब्राह्मण मुक्त झाली पाहिजे।